प्लेयर मी विनंती करेन दिनेश मांगेला आपण यायचं आहे. विशाल कोळे आपल्याला या ठिकाणी आपल्याशी भेट घेत आहेत. एकविरा क्रिकेट क्लब आपण पाहतो ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहू शकणार आहोत. GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं जल्पेश भुईर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा मात्र चॅनल आपल्याला पाहायला मिळतो आणि GTCच्या माध्यमातून संपूर्ण टीम त्यांची आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं कन्वर्ट करत असताना सातत्याने आपण पाहू शकतायत. सलमान खान एक मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला होता, ज्याला रेफ्रिजरेटर म्हणून सन्मानित केलं गेलं, फ्रीज म्हणून सन्मानित केलं गेलं होतं, ते वसीफाडा चषक प्रीमियर लीगमध्ये. तोच खेळाडू आणि सद्दाम खान आज ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम रमेश मांगेला, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगलं क्रिकेट योगेश घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या नायगाव परिसरामध्ये आणि सुंदर क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. ऑस्ट्रेलियन कॅपमध्ये आपण पाहू शकाल आज गंगाधर गंगाराम आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात, या ठिकाणी उपस्थित आहेत. तर 40+ खेळाडू खूप चांगल्या प्रकारचं हे गंगाधर या मात्र DBNच्या माध्यमातून त्यांनी टी-शर्ट स्पॉन्सरशिप केलं गेलं आहे. गौतम पाटील याला आपण पाहू शकतात लॉंगॉनकडे. तदनंतर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट मिड ऑफला आपण पाहू शकाल. तदनंतर एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटमध्ये सँडीला आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला. तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट फाईन लेगला. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येतोय. राईट अमोर द विकेट धीरज पाटील. यावेळेला पहिला चेंडू मात्र धीरज पाटीलचा पाहायला मिळतोय. बॅटचा टॉप पेज लागलाय. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय आणि पाहता पाहता चेंडूला स्टॉप केलं जाईल. गुड फिल्डिंग. आणि दोन्ही संघाला मात्र या ठिकाणी ऑफिशियली कॉल येतोय की 3-3 धावांचं पॅनलाइज या ठिकाणी लागलं गेलंय, कारण ड्रेस कोटिंग दोन्ही संघांच्या माध्यमातून एकसारखी नाही आहे आणि त्याच कारणास्तव मात्र 3-3 धावांचं पॅनलाइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 2 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू शरीराचा वेध घेतोय. धीरज पाटीलची ही खासियत आहे. टेंबे खोडाव्याच्या मैदानात रॉकी ग्रुप चषक 1,25,000ची स्पर्धा आणि खूप छान पद्धतीने विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला गेला. त्या धीरज पाटीलने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला गेला होता आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने सरळ चेंडू दिनेश मांगेला याच्या हातामध्ये निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. सचिन पाटील गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला दर्शवत असताना की 3 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा धीरज पाटील टू सद्दाम खान. पुन्हा एकदा त्याच यावेळेला आपण पाहतोय जरूर त्याच रिदमने गोलंदाजी केली होती, परंतु ऑफ्टमच्या खूपच बाहेर असल्याकारणानं सनीच्या मनामध्ये यावेळेला कोणताही संदेह नाही आहे. पंचांची भूमिका साकारतायत. एका साईडला रुपेश मेस्त्री आपण पाहतोय. कालच्या दिवसात रुपेश कोळे, अमर कोळे यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचं, तदनंतर मनमीत यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अमर कत्वार असतील, या सर्वांचं धन्यवाद. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट अँड मॅग्निफिसंट डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. मुराद खान ह्या वेळेला येत असताना बरकत या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 धावा, 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत.
कारण तुम्ही नायगाव आणि जुचंद्र परिसरामध्ये येतील तर तुम्हाला ड्रेस कोटिंग कंपल्सरी हे वाक्य आपण ब्रीद वाक्य मात्र आपण सातत्याने फिट करून ठेवा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टॉप आहे. सद्दाम खानच्या खेळीला पूर्णविराम लागणार नाही आहे. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल होता. परंतु धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या 1 रन्स एक धाव कपात केली जाते. 1 शॉट या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि एक धावेच्या मदतीने धावांची गती जर आपण पाहिली सद्दाम खान यावेळेला मात्र धाव ती कंप्लीट करत नाही आहेत. बॅट स्लाईड केली नव्हती आणि त्या कारणास्तव सनीने मात्र यावेळेला दर्शवतायत की यस एकच धाव मिळेल फक्त तुम्हाला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 6 धावा 6 रन्स 5 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 5. गुड डिलिव्हरी सुपर लेन द लाईन. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं धीरज पाटीलच्या नावावर यावेळेला जाईल. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक पहिलं मात्र यावेळेला आपण पाहू शकाल धीरज पाटीलच्या नावावर जाईल. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला राकेश आपण पाहू शकतायत. 5 धावा फलकावर. राकेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आज आकाश मांगेला यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राकेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. तदनंतर आभा अर्थातच आभा याची सुद्धा मात्र यावेळेला अनुपस्थिती कदाचित या संघाला आपण पाहू शकाल. पुनश्च एकदा गोलंदाज एक वेगळी बॅट पकडण्याची शैली पाहायला मिळते सलमान खानच्या माध्यमातून. परंतु काय या खेळाडूकडे जबरदस्त स्ट्रोक आहेत. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता आणि परिपूर्ण ग्रीप राहते. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत धावांची गती फलकावर. वैभव नायगावकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी त्यांना विनंती करेन वैभव नायगावकर आपण यायचं आहे. कमिटी मेंबर्स आहेत तर वैभव नायगावकर प्लीज आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. स्टेजशी संपर्क साधा. वैभव नायगावकर. जयप्रकाश कोळी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच आम्ही त्यांचा उल्लेख करतो. विशाल कोळी आणि जयप्रकाश कोळी एकविरा स्पोर्ट्स आता फक्त नाव नाही तर ब्रँड तयार झालं आहे. दोन बंधूंच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी. बॅट चेंज केल्या जात आहेत संजयच्या माध्यमातून. कमिटीचे मेंबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलमान खानची बॅट यावेळेला आपण पाहू शकाल. मात्र आता वेगवेगळ्या बॅट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत ज्या स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये. परंतु एक काळ असा होता सचिन पाटील की खेळाडूंकडून मात्र एका संघाला एकच बॅट असायची. तर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडे काय तर भेंडीच्या काड्या देऊन मात्र धावा काढण्यात यश मिळवायचे अशा प्रकारची ती मात्र सिच्युएशन होती. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर टी शर्ट ट्रॅक हे सर्व काही नसायचं. त्यावेळेला 7 वाजता डब्बे घेऊन जायचे. मात्र खेळाडू फक्त ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळायचे. परंतु आता काळ बदलला, वेळ बदलला. प्रत्येक खेळाडूला मात्र आता स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते. परंतु एवढीच खंत वाटते की वेळेवर संघ येत नाहीत. कारण 1.5 ते 2 महिने अगोदर मात्र आयोजक आपली तयारी पूर्ण करतात की जेणेकरून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होईल एका आयोजकाच्या भूमिकेत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला जर उखळले गेले. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. थोडीशी फंबलिंग झालेत. अमर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. सद्दाम खान एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे. सलमान खान आपण पाहू शकतायत. आज बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह असेल का. षटकांचा एकंदरीत खेळ सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहू शकणार आहोत. उजव्या हाताने ऑन साईडला फटका चांगला इंटू द गॅपमध्ये निघून जाईल का रमेश मांगेलाला. मात्र यावेळेला चेंडू बिट करून निघून जातोय. 1 बाउंड चौकार. 4 धावा. गुड शॉट.
धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश, गुड डिलिव्हरी, सुपर कमबॅक कसं करावं हे मात्र राकेशने पुन्हा एकदा दाखवून दिलं. या अगोदर शॉर्ट ऑफ लेन चेंडूला चौकार ठोठावला गेला आणि तदनंतर कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि ते कमबॅक करत असताना आपण पाहू शकतात याला म्हणतात इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर करत नाहीत खेळाडू आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केलं गेलंय. सुपर. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर अमर मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी लॉंग ऑफकडे एक धाव आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकता सुरेख पद्धतीने शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला रोखलं गेलं, कारण अमर आज कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे खचलं गेलंय. थोडीशी बॉडी लँग्वेज यावेळेला पाहायला मिळत नाही आहे. शरीराची भाषा यावेळेला मात्र पाहू शकणार नाही आहे. 3 धावा येत आहेत आणि तिहेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 15 धावा. षटक क्रमांक दुसरं. 5 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15. या धावसंख्येवर मोफाज 11 वसीफाटा हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहिला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. तत्पूर्वी एक धाव येताना आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहू शकाल. पाण्याची व्यवस्था अमर कोळी आणि विशाल कोळी यांच्या माध्यमातून केली जाते. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. तत्पूर्वी आपण सुद्धा घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2022. ग माझे आई माझे आई ग माझे आई एक विराई. ओली बड्या गाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू थँक्यू. वेलकम बॅक. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर जाऊन पोहोचतोय धावसंख्येवर 16 धावा. 16 रन्स. 4 षटकांचा सामना यावेळेला आपण पाहू शकाल. 2 षटकं या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. गौतम गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर गौतई आपण पाहू शकाल. त्यांचे बंधू 40+ खूप चांगलं क्रिकेट खेळतात. संतोष पाटील अर्थातच बंधू. आणि नारंगी म्हटलं तर हिरवळ मैदान ते मात्र डोळ्यासमोर उभं राहतं. खऱ्या अर्थानं महेशजी मांगेला खूप चांगली मेहनत, तुकाराम मांगेला असतील जे स्वतः विश्लेषक आणि समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, शांताराम करत असतील, मात्र ही जी संपूर्ण मंडळी, जयदीप गरत आपल्याला पाहायला मिळतील, प्रवीण पन्ना, प्रवीण गावड असतील, मात्र ही जी संपूर्ण मंडळी आहे ती मात्र नेहमीच नारंगीच्या मैदानात खूप चांगल्या प्रकारचं आयोजनाची भूमिका ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि नेहमीच दिनेश मांगेला यांनी यंदाच्या वर्षात 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये आम्हाला आवर्जून बोलवलं होतं, परंतु बिझी शेड्यूल असल्यामुळे आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला मिस्टर गंगाधर याच्या हातामध्ये मात्र विसावला जात नाही आहे. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं होतं. यावेळेला हा ना करता करता सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं जाईल का पाहायचं आहे. मात्र 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे, कारण या वेळेला जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 2च्या मदतीने 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय मोफाज 11 वसीफाटा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणाची यावेळेला जरूर मात्र इन्व्हाइट केलं गेलं तर NCC नारंगी या संघाला रॉकी ग्रुप टेंबी खोडावेमध्ये जबरदस्त अप्रतिम चांगला दर्जेदार खेळ केला होता. तोच संघ हा नारंगी पाहायला मिळतो. योगेश गरत काहीतरी कानमंत्र देत असताना आपला एक्सपिरियन्स शेअर करतायत.
यावेळेला पहिलं पुन्हा एकदा सरकी शॉट खेळला गेला आहे. शॉट फाईन लेगवरून फाईन लेगकडे. चेंडू मात्र यावेळेला खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पार आणि आलाय खणखणीत सलमान खानच्या बॅटमधून चौकार. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहे. सलमान खान पुन्हा एकदा मात्र यावेळेला सज्ज होतोय गौतम पाटीलसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा यावेळेला समन्वय यस इट इज अ वाईट यावेळेला दर्शवत असताना आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल जी मार्किंग केले गेले आणि त्या कारणास्तव मात्र पंचांनी त्या ठिकाणी जरूर फलंदाजाला दर्शवलं असेल. वेळेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि लक फॅक्टर यावेळेला पाहायला मिळतं. लेग बाईज असेल का पंच की बॅटने खेळला होता. लेग बाईज यस इट इज अ 4 रन. चौकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. ची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 27 धावा फलकावर पाहायला मिळत आहे. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. सलमान खान आतापर्यंत त्याची बॅट जे प्रॉपरली फटके आहेत सलमान खानचे ते आज दिसून येत नाही आहेत. थोडंसं बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहायला मिळते. शरीराची भाषा. यावेळेला फुलटॉस चेंडू आता मात्र रिदममध्ये येईल. आ बैल मुझे मार नोचा इशारा. 9+6 7 धावा. सोने पे सुहागा. यस बिग हिट. त्या अनुषंगाने मात्र टोटावला गेला. यावेळेला मात्र फ्रीडच्या चेंडूवर हलक्याशा हाताने लेटकट खेळला जातोय. राकेश मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव आणि हा ना करता करता यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. परंतु दिनेश मांगेलाला माहिती आहे की यावेळेला मात्र सद्दाम खान या ठिकाणी बाद होईल की काय आणि फलंदाज यस या ठिकाणी बाद होताना प्रथमतः मात्र यावेळेला बेल सोडवली गेली होती आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण पाहू शकताय सद्दाम खान बॅक टू द डगआउटमध्ये जात असताना पाहू शकाल. सतीश राजभर मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले. सचिन पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 4 चेंडूचा एकंदरीत खेळ. 3रं षटक आहे प्रगतीपथावर. पहिला हाफ आपण क्लिअर करणार आहोत. सचिन कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 हात करत असताना एका साईडला आपण पाहू शकाल विजयी संघाला खेळावं लागेल लगेच त्वरित आणि तदनंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि गोखिवरे आणि साईच्या अर्नाळा आणि वसई कोळीवाडा असा संघ आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसातला विचार केला तर द ग्रेट मराठा जुचंद्र संघ नायगाव जर आपण पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंतिम 4चे दरवाजे ठोठावले. ज्यामध्ये कृष्णाची बॅट लहरले 117 धावा त्याच्या बॅटमधून. दुसरा दिवस झाई जो डहाणू तालुक्यातून मात्र विभागातून आपण पाहू शकतायत झाई हा संघ पुढे आला. यावेळेला सतीश राजभरचा हा फटका पाहायला मिळतोय. गंगाधरला मात्र बीट करून चेंडू निघून जाईल का पुन्हा एकदा तीच चुकी करतायत. मात्र रेग्युलर क्रिकेट खेळत नाही आहेत आणि त्याचंच कारण यावेळेला मात्र त्याचा फटका मिळतोय. कारण कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपण पाहू शकाल
2 धावा येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 37च्या घरामध्ये 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. मोफाज 11 वसईफाटा या संघाची स्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला चेंडू मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी रमेश मांगेला पुढे सरसावतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 39 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 13ची सरासरी आतापर्यंत मेंटेन करत असताना या षटकामध्ये धावा खूप आल्या. 23 धावा तब्बल मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 39 धावा फलकावर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढे झुकलाय पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर सांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. कोलीवाड्या नायगाव गावात जमणार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लबमुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. थँक्यू वेलकम बॅक. नवीन गोलंदाज हितांशू गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. NCC नारंगी एका साईडला आपण पाहू शकतायत. खूप चांगलं DBN लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा नारंगी गावाचं नाव थोडंसं ज्या पद्धतीने आलं आहे पुढे महाराष्ट्रामध्ये अप्रतिम आणि गुजरात जास्त गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 11 ते 17 आमच्या समवेत असतील ते डोंगरपाड्याच्या मैदानात. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 39 धावा 39 रन्स. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. ज्या पद्धतीने सलमान खानची बॅट आत्तापर्यंत तळपलेली नाही आहे ज्या अनुषंगाने, परंतु सिंगल डबलला आज खूप महत्त्व दिलं आहे सलमान खानने आणि त्या अनुषंगाने धावसंख्या 39वर जाऊन पोहोचली गेले. ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र सनीच्या जस्ट जवळून चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होत असताना तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण धीरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग गुड थ्रो. एकच धाव मिळेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 40 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा फलकावर. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा सातत्याने मात्र आपण पाहतोय. एकविरा क्रिकेट क्लब हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड आहे. लांबणीवर क्रिकेट गेलंय. मे पर्यंत क्रिकेट मात्र आपण सातत्याने हाताळणार आहोत. डे नाईटच्या स्पर्धा सुद्धा आर्थिक सहाय्य केले त्यांची सुद्धा स्पर्धा येते. कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आरके एंटरप्राइजेस 13 ते 17 1.5 लाखाची स्पर्धा मात्र पुढे येताना नाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघ मात्र प्राधान्य दिले गेले आणि उद्यापासून क्रिकेटचा रणसंग्राम ग्रामीणचा थरार पाहायला मिळेल. मोहनदादा रवींद्र पाटील यांची स्पर्धा पुढे येत असताना सातत्याने 7 दिवस 28 मार्च ते 3 एप्रिल असा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 54-55 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. सामन्याला सुरुवात विलास राजभर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना तर सामना करेल गौतम पाटील. मॅन इन फॉर्म 2022चा हा फलंदाज मात्र यंदाच्या वर्षात फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सनी मात्र या ठिकाणी वळत आहेत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. बरकत अली सय्यद याच्या हातामध्ये चेंडू यावाला निघून जातोय आणि तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूमध्ये 54 धावा. गणेश कोळी आमच्या डाव्या साईडला पाहायला मिळत आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ अंतिम 3चे दरवाजे ठोठावले. कालच्या दिवसामध्ये रुपेश कोळीच्या अफलातून फलंदाजीने मात्र संघ पुढे आला आणि हायस्ट टोटल म्हणून आपल्याला पाहायला मिळाली. धावांची गती फलकावर 2
पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत, एक सुद्धा चेंडू फेकून झालेला नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा पाहिलं न्याळला, हा चेंडू मात्र सोडून दिला आणि तिसरा हा वाईट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल सनी यांचं राईट डिसिजन मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. विलास राजभर थोडेसे सूर यावेळेला मात्र हरपला गेलाय, तो सूर गवसण्याची गरज असेल. आणि यंदाच्या मात्र आपण पाहू शकलात मोसमामध्ये 2 आपले जे आवडते गायक प्रत्येकाचे पाहायला मिळाले. अर्थातच स्वर सम्राज्ञी आपल्याला पाहायला मिळाली. गान कोकिळा लता दिदी यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली कित्येक वेळा आपण पाहू शकलात. तर क्रिकेटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली आणि बप्पीदा लहरी गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. बॅटची एज या वेळेला बरकत थोडीशी मात्र निराश होत असताना पाहायला मिळतात. कारण टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो निघून जातोय बरकतच्या हातामध्ये, कदाचित हा चेंडू चिपकला असता तर एक सुंदर जजमेंटने झेल टिपला असता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. विलास राजभर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला पहिला षडंफुलचा फटका पाहायला मिळतोय. सलमान खान पुढे सरसावतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. कारण हे मैदान खूप आपल्याला मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग मैदान आहे आणि या मैदानात खूप चांगल्या प्रकारच्या धावा खोऱ्याने व्हायला गेल्यात. कारण याच मैदानात 6 चेंडूमध्ये 30 धावासुद्धा झाल्यात आणि 5 षटकांमध्ये 95 धावासुद्धा चेस झालेल्या आहेत. या मैदानाचा हा इतिहास मात्र या स्पर्धेचा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला क्लीन बोल्ड सुपर डिलिव्हरी विलास राजभरचा हा एक सरप्राईज चेंडू पाहायला मिळाला. सँडीला मात्र पूर्णपणे बीट केलं आणि डिस्ट्रॉइड होत असताना फर्निचर यावेळेला पाहायला मिळतं. बॅक टू द डगआउट, सँडी गॉन. ग माझे आई ओली बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकटे आली किती तरीही पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. अप्रतिम चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. विलास राजभर एक वेगवान मारा करण्यासाठी तत्पर असणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु यावेळेला सलमान खानच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. एक वेगळीच शैली मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, झेल टिपण्याची. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. 2 फलंदाज NCC नारंगी संघाला 2 मोठे धक्के यावेळेला पाहायला मिळत आहेत. धीरज पाटील गॉन. अभिमान हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे.
वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. विलास राजभरच्या हातखंडामधून एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा हे मात्र विलास राजभरच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने मात्र हे सातत्य त्याची कन्सिस्टन्सी खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी कधी बाळगता ज्या वेळेला मात्र तुमचा सराव असतो आणि सराव असल्याकारणानं मात्र चेंडू तुम्हाला प्रॉपरली त्या फलंदाजाच्या माध्यमातून खेळता येतो आणि गोलंदाजांच्या माध्यमातून प्रॉपरली टप्पा तुम्हाला अचूक हेरता येतो. आणि अशा वेळेला मात्र प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हा मात्र हे वाक्य खूप महत्त्वपूर्ण क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला गौतम पाटीलच्या बॅटमधून मात्र एक कणखर फटका पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न केले होते सलमान खानच्या द्वारे, प्रयत्नांती परमेश्वर. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल 6 धावांकरता. गौतम पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये 45 धावा. 15च्या सरासरीने मात्र NCC नारंगी संघाला खेळावं लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. नाट आमची मान आहे. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लबमुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. थँक्यू. वेलकम बॅक. हितेश सामने यांचं मात्र जबरदस्त आवाज आणि ही शब्दरचना आपल्याला पाहायला मिळते. एकविरा क्रिकेट क्लबवर हे गाणं तयार झालं गेलं आणि खूप चांगल्या प्रकारचं हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक शब्दात अर्थ लपलेला आहे या गाण्यामध्ये आपण पाहू शकतात आणि सुंदर गाणं आपण पाहू शकतात. ज्या दिवशी मात्र पहिल्याच दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले होते 24 तारखेला ते कर्नल तुषार जोशी यांच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्यात आणि प्रत्येकाला अंगाला शहारा येणारा असा मात्र तो सीन सांगितला त्यांनी. धावांची गती फलकावर 10 धावा. मात्र 3:30 वाजता मात्र योगेश भाईंदरकर नुकतेच आम्हाला मात्र नायगाव स्टेशनला मिळाले आणि भेटले होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अजून आर्मी बंधू खूप मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा येत असताना आपण पाहू शकताय. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की एवढं टेनिस क्रिकेट पॉप्युलर होईल, परंतु यावेळेला डेफिनेटली मात्र शारजा आणि कतारच्या स्टेडियमवर जाऊन मात्र या टेनिस चेंडूने भरारी घेतली आणि आज मात्र पालघर जिल्ह्यातले 15 ते 16 खेळाडू असे मात्र आउट ऑफ इंडिया जाऊन त्यांचं कौशल्य त्यांनी मात्र दाखवून दिलं आणि गावाचं नाव उज्ज्वल केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला पिच केलं गेलं होतं. बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र रमेश मांगेला यावेळेला आपण पाहतोय एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या स्पर्धेचा सातत्याने शशिकांत बोकाळे साहेब मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात सकाळपासून. धावांची गती फलकावर 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना 55 धावांचा पाठलाग करताना गौतम पाटील आणि रमेश मांगेला या 2 फलंदाजांना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर मात्र सद्दाम खान एक सुंदर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रथमतः हा लॉंग रनअप त्याचा पाहायला मिळायचा, परंतु आता मात्र शॉर्ट रनअप घेऊन खांद्याच्या जोरावर चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. गौतम पाटील प्रॉपरली या खेळाडूकडे फटके आहेत, क्षमता आहे, कॅलिबर आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं सुंदर संघर्ष करावा लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते, मात्र गौतम पाटीलला प्रॉपरली या चेंडूवर टायमिंग साधता आलं नाही आणि सरळ चेंडू मुराद खानच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 11 धावा फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर सद्दाम खान आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. रमेश मंगेला आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना की गौतम आपल्याला ही मॅच जर विन करायची असेल तर आता थोडेफार कुठेतरी हात खोलावे लागणार आहेत, कुठेतरी मात्र यावेळेला रिस्क घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करावीच लागेल. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र लॉंगॉनकडे सलमान खान वेगाने पुढे सरसावतोय आणि तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत.
NCC नारंगी एक बलाढ्य संघ पाहायला मिळतो, तर मुफास 11 वसेफाटा संघ. याच मुफास 11 वसेफाटा संघाने सदानंद स्मृती कामनच्या मैदानात 3 वर्षापूर्वी जय बजरंग गोरसई बी संघाला भावेश पवारच्या संघाला मात्र पराभूत केलं होतं. तोच हा संघ मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुफास 11 वसेफाटा संघ जबरदस्त SRK जो 144 नंबरची जर्सी परिधान केले, त्या गोलंदाजाने मॅच फिरवली होती. अप्रतिम सुंदर टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर एकंदरीत पाहायला मिळत आहेत दुसरं 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 रन्स ऑन दी बोर्ड. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पुनश्च एकदा मात्र प्रॉपरली टप्पा एकच धागा यावेळेला पकडून गोलंदाजी केली ऑफस्टम्पच्या बाहेर. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर सद्दाम खानने फक्त 2 धावा खर्च केल्या. काही गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोचते 12. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धावांचं लक्ष अजूनसुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. अमर कोळी आणि विशाल कोळी मात्र पाण्याची व्यवस्था करतायत मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण DJ मॅनकडे. ऋषी वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात कुणी याला, कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एक वीर संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाज कार्य मदतीला पटकन धावतात. योगेश भाऊ आधार स्तंभ, आशिष त्याला साथ हाय. निमी संजय रुपेश प्रमेश डायगोची क्या बात हाय. सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय. लोचन जयेश कैलास मंगेशने जडला रे इतिहास हाय. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावा. भावेश सांदे मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. नमन ओघे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 12 धावा. ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता तोच खेळाडू SRK आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जय बजरंग गोरसई 20 संघाला कमीत कमी मात्र जास्त धावा असताना यावेळेला आपण पाहू शकला. आता ऑन साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त प्रहार केला गेलाय. सरळ चेंडूला गौतम पाटीलच्या बॅटमधून एक खणखणीत दर्जेदार दमदार षटकार. 6 धावा. फलकावर 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट गौतम पाटीलच्या बॅटमधून आशा पल्लवित होत आहेत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केली आणि यावेळेला सलमान खान बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि गौतम पाटीलच्या खेळीला यावेळेला पूर्ण विराम लागत असताना बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा. समोरच कैलाश नायगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, माजी खेळाडू, आणि निशांत कारभारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन
यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेश यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगोदर सचिन मात्र यावेळेला माहिती दिली होती आणि सचिनचा उल्लेख केला तसं मात्र आजच्या दिवसामध्ये मला आठवण झाली ते 1994 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली आजच्या दिवसामध्ये मात्र ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली, आजपासून ओपनिंग केली ती सचिन रमेश तेंडुलकर सरांनी. यावेळेला मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार 4. कारण याच मैदानात 6 चेंडू 30 धावा देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या अगेन्स्ट झालेत. पंचांकडे दाद आणि असं वाटलं की मात्र बॅटने यावेळेला जरूर खेळलंय, परंतु बॅट मात्र यावेळेला पिचवर आदळली गेले आणि त्याचंच मात्र कदाचित यावेळेला आपण पाहू शकतात पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये डिस्कस करतायत. अशा वेळेला मात्र जरूर डिस्कस करणं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बरकत त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतात, अपील करतात आणि पंच जागेवर येतील आणि त्यावेळेला मात्र जरूर डिसिजन काय आहे ते मात्र यावेळेला पाहायला मिळतं की यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. एका क्षणाला असं वाटलं होतं की बॅट मात्र पिचवर आदळली की काय, परंतु रुपेश मेस्त्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि ते सांगतायत मात्र यावेळेला बॅटने एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय आणि रमेश मांगेला मात्र यावेळेला डिसिप्लिन पद्धतीने मैदानाच्या बाहेर येत असताना, तसेच योगेश गरत लेजंड मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. हे 2 खेळाडू आहेत ते मात्र संघाला घेऊन चालणारे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. NCC नारंगी संघाच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या सचिन आम्हाला दर्शवत आहेत की 22 धावा, 33 धावांचं लक्ष. आजच्या दिवसामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी ओपनिंग बॅटिंग केली गेली होती. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितलं मात्र सचिन तेंडुलकर हे ओपनिंग बॅटर करू शकतात आणि आजच्या दिवसापासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि खूप धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2.4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गुड शॉटचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, स्पेशली इंजिनियर्ड फॉर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या चेंडूची ही खासियत आहे, लॉंगर लास्टिंग कोर पाहायला मिळते, परफेक्ट बाउन्स पाहायला मिळतो. या गुड शॉटची खासियत पाहायला मिळते आणि ऑप्टमाइज फॉर क्रिकेट अँड हाय डुराल लेफ्ट आपण पाहू शकतायत. अशा प्रकारचा गुड शॉट या ठिकाणी बनवला गेला आहे. सरळ बॅटने जरूर खेळला गेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून डाऊन द ग्राउंड सुरेख पद्धतीने चेंडू 2 बाउन्सने क्लिअर होता. 4 धावा, चौकार. लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 28 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सतीश राजभर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. खूप रणरणतर रखरखतं ऊन आणि या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतो. ऊन असो, वारा असो, मात्र पाऊस असो तरी सुद्धा मात्र क्रिकेट खेळणारच हे मात्र खेळाडूने प्रत्येकाने ध्येय ठरवले गेले आणि त्या अनुषंगाने मात्र पावसाळी क्रिकेट स्पर्धासुद्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धासुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर जास्तीत जास्त रबर चेंडू खेळला जातो आणि खास करून जर टणक ग्राउंड असेल तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ झाला आहे. धावसंख्या 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अगोदर असा एक काळ होता की फक्त दिवाळी झाल्यानंतर लगेच मॅचला कधी सुरुवात होते आणि बॅट घेऊन मी मैदानाच्या आतमध्ये कधी उतरतो, परंतु आता तसा काळ राहिलेला नाही आहे.
मात्र जसा मे महिन्याचा हंगाम समाप्त होतोय नाही होतोय, मात्र जूनच्या शेवटच्या वीकमध्ये लगेच रबर चेंडूला मात्र सुरुवात होते आणि पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटच्या प्रमाणे मात्र रबर चेंडूचा थैमान पाहायला मिळतोय. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके येईपर्यंत मात्र मुदस्सिर खान अर्थातच पप्प्या यावेळेला पाहायला मिळतात. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 29 धावा 29 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 5 चेंडू आणि 26 धावा. कृष्णा कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. हितेश टू सतीश राजभर यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट गॉन हितेश. संख्येवर आपण पाहू शकतायत. विजयासाठी 25 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा समोर पाहायला मिळतं. आज जरूर आकाश मांगेला असेल, मयूर मांगेला असेल, यांची मात्र थोडीशी कुठेतरी यावेळेला आपण पाहू शकतायत. हेमेंद्र असेल, तरंग असेल, यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र हेमबाबूने थोडीशी घाई केली आणि सरळ चेंडू विजय जाधवच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आहे. वेलकम विजय जाधव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. मरच्या बॅटमधून खणखणी षटकार येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 36 धावा. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. मुराद खानच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चला, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कर्णधार आणि गोखिवरे संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. हरीश पाटील आणि विजय जाधव एका साईडला मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टॉस करण्यासाठी मात्र फक्त विजयावर यावेळेला शिक्कामोर्तब जरूर केला जाईल. विजयाचा सुगंध दरवळत असताना मोफास 11 वसेफाटा संघाच्या बाजूने पहिला सामना आपण पाहिला. नायगाव 11 एफ वर्सेस सचिन कोळीवाडा. त्यामध्ये सचिन कोळीवाडा संघाने गॅटिंग मानकर ठरला, मॅन ऑफ द मॅच. आणि ज्यांच्या माध्यमातून काल जेवणाची व्यवस्था जी केली गेली होती ती सर्व सदस्यांना, सर्व खेळाडूंना, तसेच अंपायर असतील, समालोचक असतील, या सर्वांना मात्र आयोजक कमिटीला मात्र गॅटिंग मानकरच्या माध्यमातून व्यवस्था केली होती. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन मोफाज 11 वसेफाटा. चला, हँडशेक करा लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरून. सतीशने जबरदस्त खेळ करत असताना तर वेलकम विजय जाधव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. चला, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कर्णधार हरीश विनंती करेन लगेच आपण टॉस करण्यासाठी या.